हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण पालकाच्या गरगट्याची रेसिपी बघणार आहेत. तर तुम्हाला एकेकांच्यात पालकाची भाजी म्हणतात, आमच्यात तर पालकाचा गरगटा म्हणतात. त्यामुळं तुमच्या घरी काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर आज मी मार्केटमधून पालकाचा भाजीची पेंडी घेऊन आलेली आहे. ती खूप सुंदर आणि सुंदर म्हणण्यापेक्षा खूप छान अशी फ्रेश होती आणि क्वांटिटी पण त्याची जास्त होती, म्हणून म्हटलं चला आज तुमच्यासोबत पालकाच्या गरगट्याची रेसिपी शेअर करूया. तर फ्रेंड्स, ही भाजी तुम्ही घेताना जरा व्यवस्थित बघून घ्या, कारण की पावसाळ्यामुळे आता खूप अशी आतमध्ये खराब भाजी असते. आपण बाहेरून छान जरी दिसली तर आतमध्ये खराबच निघते. त्यामुळं मी काय केलेलं आहे, फक्त ह्याचे पानं घेतलेले आहेत, कारण की त्याचे देठ जरा निब्बर असतात. देठ घ्यायचे असतात पण जरा निब्बर असल्यामुळं मी घेतलेले नाहीत. तर मी आधी हे सगळं व्यवस्थित नीट करून घेतलेलं आहे. नंतर ह्याच्यामध्ये हे भाजी घेऊन चांगल्या प्रकारे मिठाच्या पाण्यात वॉश करून घ्यायची, ज्यामुळे की सगळे काही घाण वगैरे असेल तर धुवून जाईल. त्याच्यानंतर मी शेंगदाणे, मिरच्या आणि एक टोमॅटो घेतलेला आहे. तर इथं मला टोमॅटो ठेवायचं लक्षात नाही, त्यामुळं तुम्हाला मी सांगते. एक टोमॅटो घ्यायचे. टोमॅटोमुळं असं आंबूस असं छान गरगटा लागतो. तर हे वॉश केलेली भाजी, टोमॅटो, मिरची आणि शेंगदाणे एका कुकरच्या डब्यामध्ये घालून मी ते शिजण्यासाठी ठेवलेलं आहे. तर आमच्या इथं राईस जास्त कोण खात नाही. मी आणि माझा छोटा मुलगाच फक्त राईस खातो. त्यामुळं मी जास्त राईस घेतलेला नाही. तर तुम्ही कुकरला शिजवताना पण काय करायचं, आधी पालक घातलेलं हे ठेवायचं आणि नंतर त्याच्यावरती राईस ठेवायचं. त्यामुळे काय होतं, कुकर चांगली वाफ लागून गरगटा छान शिजतो. तर ह्या शेंगदाण्याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप टेस्टी, खूप म्हणजे खूप टेस्टी. त्याला सोलापूर स्टाईल चटणी पण म्हणतात. तर चला मी तुम्हाला सांगते. आणि तुरीची आणि मुगाची मी मिक्स अशी डाळ पण टाकलेली आहे. सॉरी, ते सांगायला विसरले मी. तर टाकल्यानंतर चला कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर भेटूया आपण. तर यामध्ये पाणी घालून तुम्ही टाका शिजायला. तोपर्यंत आपण ह्या भाजीसाठी लसूण सोलून घेतलेला आहे. आणि लसूण जास्त प्रमाणात घ्यायचा, म्हणजे काय होतं, लसणामुळे खूप छान टेस्ट गरगट्याला येऊन जाते. त्यामुळे मी लसूण जरा जास्तच यूज करते गरगटा करताना. तुम्ही पण ट्राय करून बघू शकता, खूप छान असा गरगटा होतो. तर माझ्याकडे एक छोटेसं हे आहे, त्याच्यामुळे तेच मी चेचून घेते लसूण थोडासा. आणि जास्त बारीक नाही करायचा, थोडासा मोठा मोठा ठेवायचा, त्यामुळे त्याची टेस्ट खूप छान अशी लागते. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत मी पडलेली भांडी आणि सगळं आवरून घेते. तोपर्यंत कुकरच्या शिट्ट्या पण होतात आणि त्याच्यातलं लागणारे सामान पण मी एका डिशमध्ये काढून तुम्हाला दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल की किती प्रमाणात मी काय काय घेतलेलं आहे. एका डिशमध्ये मी शेंगदाण्याचं कूट, थोडं बेसन, हळद, थोडंसं चवीपुरतं लाल तिखट
आणि जिरे आणि मोहरी असं घेतलेलं आहे. कढीपत्ता पण घेतलेला आहे मी, पण मग वॉश करून ठेवून ओला होता म्हणून मी त्याच्यामध्ये नाही ठेवलेला. कढीपत्ता मी शक्यतो तर वॉश करून चांगला घेते, कारण की आम्ही विकत्रीचा आणलेला असतो, आमच्याकडे घरगुती असा कढीपत्ता नाही आहे. तर चला, तुम्हाला आता शिट्ट्या पण झालेल्या आहेत, तुम्हाला दाखवते गरगटा कशा प्रकारे शिजलेला आहे. असा गरगटा शिजलेला आहे. त्याच्यामधलं जे पाणी असतं ते एका तुम्ही पातेल्यामध्ये काढून घेऊ शकता. माझ्याकडनं विसरले मी ते वाटीमध्ये, मला वाटलं बसेल त्याच्यामध्ये, तरी पण ते बसलेलं नाही. आणि त्याच्यामधलं पूर्ण पाणी निघाल्यानंतर चांगल्या प्रकारे मॅश करायचं. माझ्याकडनं त्याच्यामध्ये थोडं पाणी राहिलेलं आहे. जरी राहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण की त्याच्यामध्ये पाणी आपल्याला नंतर मिक्सच करायचं आहे. त्यामुळे सगळं असं एकदम छान असे प्रकारे टोमॅटो वगैरे तुम्ही मॅश करून घ्या. आणि डाळ पण छान शिजलेली असते, त्यामुळे ती पण छान प्रकारे मॅश होते. तर बघा तुम्ही मी कशी मॅश करते. सगळं मॅश केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण काढलेलं चटणी, बेसन, शेंगदाण्याचे कूट आणि मीठ, चवीपुरतं मीठ चांगल्या प्रकारे टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. खालीच एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं की ते सगळं एकजीव झालं पाहिजे. नाहीतर एक साईडला एक राहिलं की मग तसेच राहतं. स्पेशली तुम्ही जे बेसन असतं तेच एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करा त्याच्यात, त्यामुळं ते चांगलं हे होतं. नाहीतर त्याच्या तुम्ही बेसनला ऑप्शन ज्वारीचं पीठ पण टाकू शकता. त्यामुळे पण ज्वारीच्या पिठाने पण छान, आम्ही ज्वारीचं पीठ पण टाकते, पण मी जास्त करून बेसनच टाकते. ज्वारीचं पीठ पण खूप छान लागतं, त्याच्यामुळं भाजी एकदम मिळून येते आणि असं घट्टसर होते. त्यामुळं ज्वारीचं पीठ पण टाकते, पण मला बेसन आवडतं त्यामुळे मी बेसनच टाकते. तर ह्याच्यामध्ये मी सगळं एकत्र ठेवल्यामुळं त्याच्यामध्ये ते मोहरी मिक्स झालेली मी तेच साईडला करते. मोहरी जर विदाऊट फोडणीची तशीच पडली तर मग ते कडू लागते, आणि विदाऊट फोडणीची पडले तर तुम्ही खाऊन बघा कसे लागते. त्यामुळं मला ते अजिबातच आवडत नाही. मी जेवढं फोडणीला मोहरी टाकेल मला तेवढीच फक्त आवडते. चला आता आपण फोडणीची तयारी करूया. तर मी एक मोठी कढई घेतलेली आहे, ज्याच्यामुळे भाजी छान शिजून जाईल. तर कढई घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये म्हणजे जे कढईची तेल टाकलेलं आहे. मी मोठं 2 पळी मी तेल टाकलेलं आहे. तुम्ही 3 पळी पण टाकू शकता, कारण की किती जरी तेल टाकलं तर त्याच्यामध्ये वरती काही तेल येत नाही. पहिल्यांदा दिसतं, पण ते नंतर शिजल्यानंतर तेल कुठं जातं काय कळत नाही. तर मग मी पहिल्यांदा तेल घेतलेलं आहे. मी 2-2.5 पळी तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट मोहरी टाकलेली आहे. नंतर मी जिरं टाकलेलं आहे. जिरं छान तेलात तडतलं की कढीपत्ता टाकून चांगलासा फ्राय होऊ द्यायचा. नंतर त्याच्यामध्ये चेचलेला लसूण होता तो टाकून घेतलेला आहे. आणि हो, लसूण जास्त करपू द्यायचा नाही. लसूण टाकताना थोडं तुम्ही गॅस मीडियम फ्लेमवरच करायचा, कारण की लसूण तेलामध्ये लगेच करपतो. आणि लसूण थोडासा गुळदाव कलरचा झाला की त्याच्यामध्ये तुम्हाला आपण तयार केलेलं गरगट्याचं जे आहे बॅटर नाही म्हणता येणार, मी जे आपण गरगट्याचं बनवून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी, जे काढलेलं पाणी ते मिक्स करून त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. ते टाकल्यानंतर छान असं ते स्टीर करायचं, म्हणजे ते स्टर करायचं.
म्हणजे मिक्स करायचं आणि ते चांगलं खालून वरून असं हलवून घ्यायचं, तरच ते फोडणी सगळीकडे मिक्स होते. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, तुम्ही हे करून घ्यायचं आहे. नंतर मी ते डब्यातलं राहिलेलं सगळं पाणी पण टाकलेलं आहे. जेवढं तुम्हाला क्वांटिटी कशी तुम्हाला पातळ आवडते का घट्ट आवडते का असं बघून तुम्ही ते भाजी करू शकता. पण खूप अप्रतिम अशी भाजी होते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा ट्राय करून कशी भाजी झालेली. तर आणि हां, ही भाजी जरा जास्त शिजू द्यायची. त्यामुळं काय होते, खूप छान असं मिक्स होऊन त्याची टेस्ट लागते. तर तुम्ही बघू शकता मी कशी त्याला एकदम छान अशी शिजू दिलेली आहे. तर अशा प्रकारे भाजी शिजून झाली की गॅस बंद करून द्यायचा. आणि हे बघा भाजी कशी आहा किती छान झालेली आहे ना. टेस्टला पण खूप छान झाली होती. तुम्ही नक्की ट्राय करा. राईस घ्यायचा, त्याच्यामध्ये भरपूर असा गरगट्टा घ्यायचा आणि हाणायचा. बघा सर्व करून बघा किती छान असा झालेला आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. काळजी घ्या.